आनंद मिळाला. सकाळी जवळजवळ वाटतं 10-20 बॉल खेळता आले. अमित भुजबळच्या गोलंदाजीची थोडीशी धुलाई झाली माझ्याकडनं आणि नंतर मात्र ते ज्यावेळेस फॉर्म मध्ये आले त्यावेळेस माझी बॅटिंग बंद झाली होती. जवळ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला जाहीद नॉट स्ट्राईक एंडला आरिफ गोलंदाजी मार्क वरती फहीम. सामन्याला सुरुवात. राईट आर्म द विकेट आला तसा चेंडू फिरकावून दिला लॉंग ऑनच्या डोक्यावर. हा जाहीद भाई ब्रँडेड षटकार होता. मला वाटतं 47-48च्या आसपास त्यांचं वय आहे. परंतु एखाद्या विसील जाहीद भाई हा चेंडू पूल करायचा प्रयत्न होता. सरळ मागे निघून गेलाय. 20 रुपयांचं बक्षीस आहे बाहेर जेल घेतल्याबद्दल. मला वाटतं कुठेतरी मला 47-48 कळालं. म्हणजे जाहीद भाई अजून सुद्धा फार तरुण आहेत. इथे ऑन साइडला चेंडू हलक्यात खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धावपळून पूर्णच केली गेली परंतु हा झासा देण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी फिल्डरनं जोरात थ्रो मारावा ओव्हर थ्रोच्या धावा मिळाव्यात ही यामागची टॅक्टिक्स किंवा यामागच्या योजना असतात. दफलकावरती आपण पाहिलं तब्बल 7 धावा दफलकावरती आहेत. मी सकाळी आल्यानंतर या मैदानाच्या आणि इथल्या निसर्ग सौंदर्याचे काही फोटो काढले आणि ते पुण्यामधल्या काही ग्रुपवरती मी टाकले. त्यांनी फार मोठं कौतुक केलं बऱ्याचशा खेळाडूंनी आणि बऱ्याचशा लोकांनी. असे सुंदर मैदान आहे. 2-4 जण मला म्हटले की तुम्ही आम्हाला सांगितलं असं तर आम्ही तुमच्याबरोबर फिरायला म्हणून आलो असतो. एवढ्या सुंदर गावामध्ये जर काही स्पर्धा होत आहे. तांडव बुद्रुक मध्ये आयोजित केलेला हा 11 स्टार क्रिकेट क्लबनं आणि ग्रीन चिली मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा 2019 भव्य दिव्य ट्रॉफी आजचा पहिला दिवस अंतिम सामना मैदानामध्ये सुरू आहे. 7 धावा दफलकावरती आहेत. इम्रान भाई माझ्या समेत आहेत. त्यांना सुद्धा आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथे बॅटच्या मधोमध लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. एक आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धावा दफलक पुढे जायला माझे स्कोरर मित्र कळतात. 13 धावा दफलकावरती आहेत. मागच्या 13 धावा दफलकावरती आहेत. ऑफसाईड लाल त्यानं आरिफनं फटका खेळलाय कारण षटकार मारल्यानंतर फार परत रिस्क घेण्याची गरज नाही. मला वाटतं शोएब या सामन्यामध्ये नक्कीच मागे थोडंसं थांबवलं कारण मागाच्या मॅच मध्ये लवकर बाद झाल्यानंतर इथे आरिफला बढती देत सलामीला जाहीद भाई बरोबर गेलाय. दुसऱ्या बाजूने जाहीद भाईंनी मागाच्या मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली आणि तिथे धावा कमी पडत होत्या. ऐन वेळेला षटकार खेचले आणि आपल्या चांडवे संघाला त्यांनी एका सुस्थितीमध्ये आणलं आणि तिथून तो सामना जिंकत क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. यावेळेस परत एकदा इथे आपण पाहतोय काय रनिंग आहे. मला वाटतं 100 मीटर रनिंगच्या स्पर्धेमध्ये जाहीद भाईंनी भाग घेतला तिथेही बक्षीस ते जिंकतील. वा धावफलकावर धावा आहेत तर तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर ग्रीन चिली स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड मर्यादित आमचे अब्रारभाई पानसारी अखलाकभाई पानसारी आणि त्यांच्या पूर्ण परिवार पासून 11 स्टार क्रिकेट क्लब चांडवे ह्या स्पॉन्सरशिप भेटून सर आम्हाला प्रत्येक वर्षी जे आमचे अब्रारभाई पानसारी अखलाकभाई पानसारी त्यांचा परिवार आहे त्यांच्याकडून ही एक मोठी बक्षीस आणि पूर्ण टुर्नामेंटसाठी हा पूर्ण आयोजन त्यांच्याकडून भेटला जात होतो. यावेळेस हा चेंडू अंगावरती आदळलाय. एक माहिती माझ्यापर्यंत आली. आपल्या चांडवे गावातला एक युवक आहे जो 4 वर्ष मिलिटरीसाठी रोज धावण्याचा आणि पळण्याचा सराव करतो. आमिर जाधव. परंतु त्याच्याबरोबर एकदा या मैदानावरती पळायची रेस लावली आणि ती रेस सुद्धा जाहीद भाईंनी जिंकली होती. 100 मीटरची रेस होती. म्हणजे जाहीद भाईंना दैवी देणगी आहे. अल्लाचे शुक्रगुजार असतील त्यांच्या या फिटनेस बद्दल ते. हा चेंडू उंचावरनं खेळलाय. डीप लॉंग लेगला चेंडू सीमा पार षटकार.
6 धावांचा फरक पुढे जाईल. तब्बल 23 धावा फलकावरती आहेत. सर आम्ही लहानपणापासून बघित आहोत की मध्ये राहत असून त्यांचा हा जो फिटनेस आहे त्याच्यामुळेच आमच्या पूर्ण टीम मध्ये जो एक आदर्श म्हणून मानला जातो तो जाहिदबाई, जुबेरबाई, अखलाकबाई पानसारी हे आमचे आदर्श आहेत. त्याच्यामुळे जाहिदबाईचा जो कौतुक करण्याची आमची जी इच्छा असतो ह्याच्यासाठी की तो व्यक्तिमत्व आहे तो हा महत्वाचा असतो. मला वाटतं तुमच्या गावातल्या ह्या प्रेमामुळेच इथे चेंडू उंचावर उडकाला डीप विकेटला जाहिदबाईंच्या बॅटमन आलेला हा सुपरसॉनिक षटकार. धावफलक 6 धावांनी पुढे झाले. 29 धावा धावफलकावरती आहेत. खेळ मी पाहिला आणि पहिल्यांदा अशी घटना घडली की एखाद्या टीमनं कॉमेंटेटर सत्कार करावा आणि चांदवेच्या आपल्या या सर्व टीमनं माझा सत्कार केला. तिथे कुठेतरी एक प्रेमाचं नातं जोडलं. इथे चेंडू पडला उंचावर खेळला गेलाय डीप लॉंग लेगला हा बाहुबली षटकार आणि तिथे कुठेतरी प्रेमाचं नातं जोडलं गेलं चांदवे बुद्रुकच्या आपल्या संपूर्ण टीम बरोबर. शोएब असेल किंवा जाहिदबाई असेल. शोएब मला वाटतं वर्षभर असं नाही विषय होत नाही. वर्षभर शोएब मला वाटतं ते मध्यंतरीच्या काळामध्ये परदेशात गेले असताना तिथून सुद्धा 10-18 दिवसानंतर त्यांचा आणि माझा संपर्क व्हायचा. म्हणजे तिथे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये तो पहिला प्रसंग असा होता. माझ्या आयुष्यामध्ये 2 टीम आहेत ज्या टीमनं माझा सत्कार केलेला. त्यामध्ये पहिली टीम होती चांदवे बुद्रुक आणि दुसरी टीम आहे पुण्याची बबलू पाटील जी टीम जी आहे त्यांनी एसपी कॉलेजच्या मैदानावरती त्यांनी टीमच्या वतीनं माझा सत्कार केला होता. तसे सत्कार आयोजकांकडनं भरपूर होतात परंतु टीमकडनं सत्कार होणारी पहिली टीम चांदवे बुद्रुक आणि दुसरी टीम बबलू पाटीलची टीम आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज राईट आर्म आउट द विकेट. इथे हा चेंडू पहिला डीप स्क्वेअरला खेळला गेलाय 6 धावांसाठी. सलग 4था षटकार. सर तुमची जी तुमचा जो वर्तणूक आहे आमच्या चांडव्याच्या खिलाडूंपर्यंत जो पोहोचत असतो तो ह्याच्यासाठी आहे की तुमचा पण जो व्यक्तिमत्व आहे तुमचा जो व्यक्तिमत्व आहे सर तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही तेव्हा बघितलं होतं की कसा तुमचा जो नियोजन आहे बोलण्याचा अंदाज है. अगली गेंद यहाँ पर जाहिद भाई के लिए अच्छी गेंद थी थोड़ी सी वाइड गेंद थी. इसको अंपायर जुबेर भाई का इशारा है वाइड का. अच्छी गेंदबाजी हो रही है चुमा की तरफ से. यहाँ पर मैं दीपक भाई मंडले की तरफ से दीपक भाई मंडले का खास तौर से सर का चुलत भाव. अगली गेंद जाहिद भाई के लिए अच्छी गेंद थी. यहाँ पर उठा के खेल लिया है डीप स्क्वायर की तरफ 6 रन. ये 5वां छक्का रहेगा. 5 गेंदों पे 5 छक्के. यहाँ पर दीपक सर मैं आपको कहना चाहूंगा कि हमारे जो टीम का जो स्तंभ है यहाँ पर जो आपके लेफ्ट साइड में बैठे हुए अखलाक भाई पानसारी हम सब के 51 यहाँ पे इनामात की बरसात होते हुए पहला दिन है टूर्नामेंट का. यहाँ पर अखलाक भाई पानसारी की तरफ से यहाँ पर 500 रुपए का इनाम जाहिद भाई के लिए आया हुआ है और वाहिद भाई इनकी तरफ से भी 200 रुपए का इनाम जाहिद भाई के लिए आया हुआ है. मैं दीपक भाई आपको बताते चलूं कि हमारे 100 रुपया उबेद भाई की तरफ से यहाँ पर 100 रुपए का इनाम आते हुए मैं आपको बताते चलूं दीपक सर के इस टीम को उभारने के लिए जिनका सबसे बड़ा जो योगदान है वो आपके लेफ्ट साइड में बैठे हुए अबरार भाई ये अखलाक भाई पानसारी हैं और उनके छत्र छाया में जुबेर भाई अंतुले और जाहिद भाई अंतुले ने इन्होंने पूरी टीम को संभालते हुए यहाँ तक लाया है जिसकी वजह से हमारा जो गेम है स्पोर्ट्समैनशिप है ये पूरे इलाके के अंदर एक अच्छा नाम जाना जाता है. उसी के तहत में पिछले कई सालों से मैं बताऊं 10 सालों से लगभग कि ग्रीन चिली स्पोर्ट्स के जो मालिक है रेड चिल्ली शाहरुख खान का इवेंट है और ग्रीन चिल्ली ये अबरार भाई पानसारी जो हमारे खुद के गांव के हैं. आपके सामने जो बड़ा बंगला है वो हमारे अबरार भाई पानसारी का है. उनका साथ और उनके लिए जो सबसे बड़ा योगदान रहता है उनके साथ में पूरी टीम के लिए वो हमारे अखलाक भाई पानसारी का रहता है. बहुत बड़ा इवेंट्स उनकी तरफ से आयोजन होता है हमारे दोस्तों. और ये यहाँ पर बहुत अच्छी गेंद थी. अजहर लेफ्ट हैंड राउंड द विकेट. यहाँ पे अंपायर का इशारा देखना है आउट होते हुए. अच्छा डिसीजन यहाँ पर शायद के बैट्समैन की तरफ से आते हुए. ये अच्छी स्पोर्ट्समैनशिप
दीपक भाई मंडले, मैं आपको बताते चलूं कि ये स्पोर्ट्समैनशिप की बात है। और अपना विकेट जिस तरह से सचिन तेंदुलकर यानी उनको सीने के ऊपर भी लेग बिफोर दिया हुआ है, कुछ बहस ना करते हुए सर के ऊपर भी उनको लेग बिफोर दिया हुआ है। वैसा खिलाड़ी था, कभी उसने अपने मुंह से जवाब नहीं दिया, जवाब दिया तो सिर्फ बल्ले से जवाब दिया। दीपक सर, नक्कीच या खिलाडी वृत्तीला सलाम करावा लागेल, ज्या प्रकारचं आरिफनं मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं कोणी आउट न देता सुद्धा तो मैदानाच्या बाहेर आला। आणि अशा प्रकारचे खेळाडू नक्कीच क्रिकेटचं जे वैशिष्ट्य आहे ते त्यांनी जपून ठेवलेलं आहे। फुलटॉस चेंडू होता, शोएब मैदानाच्या आतमध्ये गेलाय। शोएब म्हणजे घणाघाती फटक्यांचा बादशाह, चांडवे संघाचा बाहुबली फलंदाज। कारण आपण पाहिलं गोरेगावमध्ये मी होतो, गोरेगावमध्ये सर्वात लांब षटकार लॉंग ऑनला जर कोणी मारला असेल, मी एवढंही म्हटलं होतं आता फिल्डरला चेंडू आणला चांडवेमध्ये जावं लागेल, एवढा लांब षटकार मारला होता। मेहनत सुद्धा शोएबची भरपूर आहे। मला वाटतं आज सकाळी 7:30लाच तो भेटायला आला होता मला हॉटेलवरती की आणि काल रात्री सुद्धा पोहोचेपर्यंत कंटिन्यू फोन चालू होते, कुठपर्यंत आलात, पोहोचलात की नाही। रात्री 2 वाजता आल्यानंतर खरंच फार सुंदर व्यवस्था। हा चेंडू ऑन साईडला खेळला आणि तिथे फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, सिंगल मिळतोय। 2 धावा करण्याचा प्रयत्न, जाहीद भाईंना रोखणं नक्कीच अवघड आहे। शोएब थोडी सुंदर साथ देतोय आणि धाव फलक आपण पाहिलंय तब्बल 52 धावा धाव फलकावरती आहेत। सर्वात या ठिकाणी गोष्ट महत्वाची आहे बघा, 2 आला 53 झालाय का, एक मग 52 52 पहली ओवर में यहाँ पर 17, दूसरी ओवर में 31 रन, 48 होते आणि आता 4 आल्यानंतर 52 होत आहेत। इथे हा चेंडू लेफ्टमच्या बराचसा बाहेर, जुबेर भाईंचा इशारा वाईट बॉलचा येतोय। मी पाहिलं तिथे गोरेगावमध्ये ज्यावेळेस चांदवेची टीम आली, असं वाटलं ही टीम इथे खेळायला आली की अख्खं गाव लग्नासाठी आलंय, एवढे त्यांचे पाठीराखे त्यांच्या सोबत येतात आणि एक प्रेम असतं गावामध्ये। मलाही आठवतं ज्यावेळेस आम्ही आमच्या गावामध्ये क्रिकेट खेळतो नगर जिल्ह्यामध्ये, तिथे आमच्या म्हणजे मी तुम्हाला काय किस्सा, इथे आपण पाहिलंय जाहीद भाईंचा तडाखा चेंडू सीमा पार षटकार। म्हणजे इम्रान भाई माझं गाव आहे, मुक्काम पोस्ट बावडे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर। तर माझ्या गावामध्ये परिस्थिती अशी असायची त्यावेळेस जायला जास्त गाड्या नसायच्या, आमच्याच एका मित्राची कमांडर जीप होती आणि त्या कमांडर जीप मध्ये आम्ही खेळणारे 11 खेळाडू बाहेर लटकलेले असायचो आणि बघायला आलेले आतमध्ये बसलेले असायचे। प्रेम असतं सर प्रत्येक गावामध्ये। आमच्या गावामध्ये ही वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गावामध्ये 2 to go 4 झालेले आहेत। पहिला आउट आहे, नंतर 2 डबल आणि आत्ताचा 6 षटकार, 1 वाईड आहे, 4 चेंडू झाले, 2 बाकी आहेत। धावफलकावरती धावा आहे तब्बल 59 धावा धावफलकावर। इथे चेंडू लेफ्टमच्या बराचसा बाहेर, वाईड बॉलचा इशारा जुबेर भाईंचा। एकदा एका स्पर्धेमध्ये आम्ही असंच खेळायला गेलो, माझ्या बरोबर माझा दत्ता म्हणून मित्र, आम्ही 2 जणांनी ती मॅच काढली, जिंकून दिली आम्हाला दोघांना। मला वाटतं 1999 साल होतं, म्हणजे जवळपास 19 वर्षापूर्वी आम्हाला दोघांना मिळून 700 रुपये भेटले होते आणि ते आम्ही आमच्या टीम मधल्या जे मॅच बघायला त्यांना तिथे ठेवायला दिले। नंतर संध्याकाळी सहज हिशोब त्या ठिकाणी मागितले, काय झालं पैशाचं, त्यांनी ते 700 रुपये संपूर्ण नाश्ता करून संपून टाकले होते। म्हणजे असे अनेक किस्से कहाणी आहेत, परंतु दत्ताला आणि मला त्याचं वाईट वाटलं नाही, कारण ते बिचारे काम धंदा सोडून दिवसभर आमच्याबरोबर मॅच पाहायला यायचे आणि कधी कधी वादविवाद जर झाला तर अख्खा लोंडाच्या लोंडा मैदानाच्या आतमध्ये असायचा आणि ते प्रेम वेगळंच आहे। ते प्रेम कुठे पैशाने विकत घेता येत नाही। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धावफलकावरती धावा आहेत तर तब्बल 7 धावा धावफलकावरती आहेत। जाहीद भाई हा चेंडू ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह केला, शाहबाज चेंडूच्या मागे येतोय, त्यावरती सिंगल नव्हे तर डबल घेतली, घेण्याचा प्रयत्न इथे शोएब आणि धाव मला वाटतं होणार नाही, शोएब बाद। जाहीद भाई वैयक्तिक 48 धावांवरती खेळतायत, 2 धावा दूर अर्धशतकापासनं। अखलाक भाई असतील, जुबेर भाई असतील, ज्यांचं तुम्ही नाव घेताय, ज्यांच्यामुळे हे क्रिकेट टिकून राहिले चांडवेमध्ये। असे पाठीराखे असावे लागतात प्रत्येक गावामध्ये, या पाठीराख्यांशिवाय क्रिकेट टिकून राहत नाही। त्यांनी कित्येक वेळा तुम्हाला एंट्री फी भरायला पैसे दिले असतील, आता जवळपास सर्वजण पैसे कमवत असतील तुमच्या टीम मधले, पण काही वेळा त्यांनी एंट्री फी भरायला पैसे दिले असतील, तुमच्या गाडी खर्चाला पैसे दिले असतील, जेवायला पैसे दिले असतील, नाश्त्याला पैसे दिले असतील, का तर फक्त आपल्या गावाचं नाव कुठेतरी व्हायला पाहिजे। ही वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये एकदम पुढेच आहे। आमचे जे अखलाकभाई पानसरे इथे बसलेले आहेत, जुबेरभाई अंतुले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी टुर्नामेंट आहे, खास करून ही जी टुर्नामेंट आहे ग्रीन चिली इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड
आब्राबाई पानसरे त्यांचा इव्हेंट्स आहे मुंबईमध्ये आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा जो काम आम्हाला जो मध्यस्थ असतो त्याचे शिल्पकार आहेत ते अखलाकबाई पानसरे आहेत. त्यांच्यामुळेच 2.5-3 लाखाच्या पेक्षा जास्त आम्हाला हे अमाऊंट भेटतो हे टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी. आणि हे सर्व जे श्रेय जातो ते आमच्या अखलाकबाई पानसरेंना जातो, कारण की ते स्वतः एक खिलाडी होते. अजून पण आमच्या ह्या खेळपट्टीवर येऊन आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करत असतात, स्वतः खेळत असतात. त्यांची 3-3 मुलं पण आता इथं ह्या ग्राउंडवर उतरलेले आहेत सर. म्हणजे अखलाकबाईचा मुलं एक मोठा मुलगा इथं तुम्हाला मी दाखवतो, आपला अझहर पानसरे, तो स्वतः ह्या टीमचा एक आधारस्तंभ आहे. रमीज तो स्वतः स्क्वेअर लेगकडे आहे तो. म्हणजे त्याने स्वतःहून पण आपल्या जीवनाचा एक मोठा भाग इथं क्रिकेटमध्ये दिलेला आहे. त्यांच्या मुलांनी पण त्याचं काम पुढे ठेवलेलं आहे. हे आमचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये जे मुलाचा जो काम आहे तो आमच्या अखलाकबाई पानसरेंचा असतो प्रत्येक वेळी आणि आम्ही त्यांचा आदर हा पुढे पण ठेवूच सर. हा चेंडू ऑफ साईडला खेळला गेलाय. लॉंग ऑफ चेंडूला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. त्यावरती एक धाव घेतली गेली. जाहीदभाई 48 धावांवरती नाबाद खेळतात. अर्धशतकापासून 2 धावा दूर आहेत. म्हणजे त्यांच्या वयापेक्षा 3 धावा ज्यांनी जास्त काढलेल्या आहेत. प्रत्येकाने जर अशी बॅटिंग केली तर फार धावा होतील क्रिकेट टीम मध्ये. वयापेक्षा 2-3 धावा जास्त काढल्या तर. इथे चेंडू 5 स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल त्यावरती येते 49 आणि दुसरा घेण्याचा प्रयत्न, परंतु 5 दुर्दैवाने चेंडू परत फिल्डर हातामध्ये आलाय. 49 धावांवरती जाहीदभाई तर टीमचा स्कोर आहे 63 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकलाईव्ह.च्या वतीने अमित भुजबळ आणि राजेश शिंदे लाईव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी त्यांनी नक्की त्या ठिकाणी उचललेली आहे आणि एक सुंदर दर्जेदार प्रक्षेपण ते जगभरामध्ये पोहोचवत आहेत. तर दोघांचंही नक्कीच कौतुक आहे. मागच्या वर्षी मयूर मते माझ्या समेत होते. यावेळेस चेंडू ऑफ साईडला उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल येत आहे. एका धावेंदा फलक पुढे जाईल. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं चिंबाव हा संघ जरी पाहिला तो संघ सुद्धा दर्जेदार आहे. टीम मध्ये काही चांगले खेळाडू आहेत. क्वार्टर फायनलची लढत सूर्य मावळ तिकडे झुकलाय आणि आमच्या इम्रान भाईंची सासरवाडीची टीम आहे म्हटल्यानंतर नक्कीच त्यांना थोडासा आनंद होत असेल मनातल्या मनामध्ये. पण दुसऱ्या बाजूने गावची टीम आहे. यावेळेस चेंडू उंचावरनं खेळला गेलाय. षटकारानं 50 धावा पूर्ण. 55 धावांची मान खेळी. यहाँ पे जितने भी तारीफ करेंगे जाहिद भाई की वो कम है. वाकई पहली 50 रहेगी इनकी इस ग्राउंड के ऊपर टूर्नामेंट की. जाहिद भाई की इस 50 के ऊपर तमाम प्रेक्षक यहाँ पर जितने भी बैठे हुए उनको मैं कहूंगा कि तालियां बजाएं, क्योंकि ये खिलाड़ी बहुत ही गुणवत्ता से भरा हुआ खिलाड़ी है. मैं अजीम कोचारी अजीम भाई अंतुले से गुजारिश करूंगा कि स्टेडियम में आ जाए. अच्छी गेंद थी, यहाँ पर थोड़ा सा कट कर दिया था लेकिन सीधा विकेट कीपर के हाथ में. कोई नुकसान नाही. सर तुमच्या समोरून एक कर्णधार आमचा माजी कर्णधार येतोय. त्याचं नाव अजीम अंतुले आहे आणि त्यांनी कम से कम या गावातले कर्णधारपद हा कम से 15 ते 20 वर्षापासून सांभाळला होता. त्यांनी निवृत्त घेतलेला आहे, पण तोच कर्णधार आमचा त्यांच्या मेवण्यासोबत इथं येत आहे. मी आमच्या कमिटीच्या मार्फत त्यांचा मी स्वागत करत आहे आणि त्यांना विनंती करेंगे कि स्टेडियम बहुत अच्छा शॉट यहाँ पर पॉइंट के ऊपर से खेला है, सीधा 4 रन. बहुत अच्छा शॉट यहाँ पर. गेंद को भाप लिया था जाहिद भाई ने, एक अच्छी नजर बैठी हुई है. वाहिद भाई आणि बरकत भाई यांच्याकडनं सुद्धा रोख पारितोषिक येत आहेत जाहिद भाईंना 100 आणि 200 रुपये. धावफलक 74 धावा धावफलकावरती आहेत. आमचे कर्णधार सर अजीम अंतुले जे जाहिद भाईचे मोठे बंधू आहेत. तुमच्या लेफ्ट साइड मध्ये ते दोघे जण जे मेवणे आणि जावे येत आहेत त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. ते जे पिंक शर्ट वाले आहेत 74. त्यांना मैं विनंती करूँ उनसे दोनों से भी गुजारिश करूँगा कि स्टेडियम में आकर बैठे. एक बहुत बड़ा योगदान है अजीम भाई अंतुले का. अखलाकबाई पानसरे जिस वक्त में खेलते थे उस वक्त में कर्णधार अखलाकबाई थे, उसके बाद अजीम भाई थे. 21 साल उन्होंने कारभार संभाला. अगली गेंद यहाँ पर बहुत अच्छी गेंद थी, यहाँ पर समझ नहीं पाए. देखना यहाँ पर एक चांस बन सकता था यहाँ पे, और इसी के साथ में देखते हैं अंपायर का इशारा क्या आता है. नॉट आउट का चान्स था. नॉट आउटचा इशारा पंचांकडे येतोय. जुबेर भाईंचं बारीक लक्ष आहे मॅच वरती आणि प्रेक्षक सुद्धा संख्या वाढत जाईल. उद्यापासून मोठे संघ मैदानावरती येत आहेत. उद्यापासून महाड पोलादपूर आणि परिसरातले नामांकित खेळाडू मैदानावरती येणार आहेत. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सरळ भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. 6 धावांचा फलक पुढे जाईल. तब्बल 81 धावा धावफलकावरती आहेत. 81. त्यामध्ये
आता जाहीदभाईंचे आपण मोजूयात. 50 तर पूर्ण झालेले आहेत. षटकारानं त्यांनी 49 वरनं थेट 55 वरती उडी घेतली. समीरभाई यांच्याकडनं जाहीदभाईसाठी 100 रुपयांचं बक्षीस येत आहे. आणि इथे झेल सुटलाय. 2 रन पूर्ण. हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, किस्मत हमेशा हिम्मत वालों का साथ देती है. आणि इथे मला वाटतं ज्या हिमतीनं बॅटिंग करतायत जाहीदभाई, इथं जीवदान त्यांना मिळणारच होतं. 83 धावा फलकावरती आहेत. इम्रान भाईंना आपण पाहिलं, सुंदर कॉमेंट्री ते करतात, त्याचबरोबर सुंदर फिल्डिंग आहे, सुंदर बॉलिंग करतात. त्यांचं सुद्धा योगदान आहे चांदवे गावातल्या क्रिकेटमध्ये. बाकीच्या खेळाडूंना सुद्धा आपण नक्कीच त्या ठिकाणी त्यांची नावं प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. अमित भुजबळ यांना विनंती असेल, जाहीदभाईंची 50 झळकली पाहिजे, युट्यूबवरती स्पेशल व्हिडिओ क्लिप बनली पाहिजे. हा चेंडू ऑफ साईडला उंचावरनं खेळला आहे. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सुपरसॉनिक षटकार. जाहीदभाईंच्या बॅट लागल्यानंतर चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेरच जातोय, आतमध्ये तो थांबत नाहीये. 89 धावा फलकावरती. नक्कीच जाहीदभाईंच्या ह्या इनिंगचा व्हिडिओ नक्कीच स्पेशली येईल. मी स्वतः तो करून घेईल, काळजी करू नका. इथे परत चेंडू हवेमध्ये, यावेळेस जीवदान मिळणार का? आणि यावेळेस फलंदाज बाद. एक महान इनिंग. टाळ्या वाजवायला सांगावं लागलं नाही. काय बॅटिंग केली, जबरदस्त. ज्यांचं वय